मराठा समाजासाठी आंदोलनाचा हत्यार उपसलेले मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं. आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, भाजपचे आमदार. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. तुम्ही षडयंत्र रचलंय दोघांनी पण, असा थेट आरोप केलाय. नाही, षडयंत्र का आणि कशासाठी? जर देवेंद्र फडणवीस साहेब किंवा सरकारची भूमिका स्पष्ट आणि क्लिअर असेल, मराठा समाजाच्या बाजूनं असेल, तर षडयंत्र रचायचं कारणच काय? आता आम्ही वस्तुस्थिती, जे जरांगेचं राजकीयकरण झालंय ते आज लोकांसमोर, मराठा समाजासमोर मांडतोय. त्याच्यामुळे ते विचलित झालेले आहेत. जरांगे काय व्यक्तिगत आमचे दुश्मन नाही आहेत. ते मराठा समाजासाठी काम करतात, आम्हाला आनंद आहे, आदर आहे. परंतु त्यांनी मी म्हणजे या जगातला सर्वश्रेष्ठ आणि बाकीचे त्या ठिकाणी सगळे मूर्ख किंवा बाकीच्यांना काही किंमत नाही, अशा प्रकारचे जे तुस्सीत आणि हीन भावनेनं बोलतात ते त्यांनी थांबवायला पाहिजे. आता नितेश राणेनं त्या ठिकाणी माझ्या ढोपरा एवढी उंची आहे का? अरे तो लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी कस्ता खाल्ल्यात राजकारणात. मराठा समाजासाठी त्यांचं, त्याच्या वडिलांचंही योगदान आहे. त्याच्यामुळे आपण 10-12 महिन्यात जसं काही सगळं दुसरं कोणच नाही मराठा समाजाचं आणि मी म्हणजे सर्वश्रेष्ठ, यातनं बाहेर या, असं आमचं सातत्यानं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळं आता तर उघडं होतं आहे. आता मराठा समाजाच्या विषयांवर चर्चा होत नाही, मराठा संदर्भात भूमिका तुम्ही मांडत नाही. आता तुम्ही कोणाला उभं राहायचं आहे, किती उभं राहणार, कसे उभे राहणार, आणि जे इच्छुक आहेत त्यांची गर्दी आता त्या ठिकाणी जमवायची. आता मराठा समाज उत्स्फूर्तपणे समाज म्हणून त्या ठिकाणी या राजकीय भूमिकेला पाठिंबा देणार नाही. जो निरपेक्ष भावनेनं राजकारण विरहित त्या ठिकाणी मराठा समाजासाठी राजकारण करेल, त्याच्या पाठीशी मराठा समाज उभा राहील. नाही तर प्रत्येक पक्ष, प्रत्येक राजकारण प्रत्येक नेत्याचा आहे. नक्कीच. पण त्यांनी असा पण आरोप केला आहे की फडणवीस दरेकरांच्या माध्यमातून आमच्या विरोधात अभियान चालवत आहेत. नाही, मला वाटतं याच्या अगोदर का नाही चालवलं? ज्या दिवशी तुमच्या भूमिकेला राजकीय रंग दिसायला लागला त्यावेळेला आम्ही बोललो. मराठ्यांचे मुकमोर्चे लाखोचे झाले, आम्ही सगळ्या त्या मोर्चांमध्ये होतो. मोर्चांना ताकद आम्ही त्या ठिकाणी दिली. नंतर अनेक मराठा समाजाचे, मुलांचे, विद्यार्थ्यांचे, तरुण तरुणींचे इश्यू होते, आम्ही लढलो, त्यांना न्याय दिला. पण जेव्हा तुम्हाला कोणतरी चालवतंय, कोणतरी राजकीय हत्यार आमच्या या जरांगे पाटलांचा करतं हे आमच्या लक्षात आलं, तेव्हा आम्ही बोलायला लागलो. तोपर्यंत आम्ही बोलतही नव्हतो ना. आणि आता तुम्ही पुन्हा आमचं त्या ठिकाणी तुम्हाला विचारणं आहे की शरद पवार साहेबांना विचारा तुम्ही की राजकीय भूमिका मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यावं का, याविषयी आपण पवार साहेबांना विचारत नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांना विचारा, मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यावं का. नाना पटोलेंना विचारा, ओबीसीमधून मराठा आरक्षण द्यावं का. हे आम्ही विचारतोय, तर त्यांच्याविषयी काहीच आपण बोलणार नाही. मग आमच्याविषयी षडयंत्र आहे, टीका करतायत. अरे आमचा काय बांधाला बांध लागलाय का? तुमच्याशी आमचं कुठलं भांडण आहे? आता उद्या तुम्ही सांगता मला सत्ता घ्यायची, सत्ता खेचून त्या ठिकाणी आणणार, मग प्रश्न सोडवणार. कसा सोडवणार सांगा ना. उद्या सत्ता आली, लिहून घ्या यांच्याकडून. उद्या तुम्ही तुतारी सोबत जाणार आहात की स्वतःची तुतारी वाजवणार आहात मला माहीत नाही. तर उद्या उद्धव ठाकरे, तुम्ही शरद पवार साहेब यांच्याबरोबर जाणार असाल तर त्यांना विचारा, उद्या ओबीसीना मराठातनं आरक्षण त्या ठिकाणी ओबीसीतनं मराठ्यांना द्यायचं आहे. सांगा महाराष्ट्राला माझी सत्ता तेवढ्यासाठी पाहिजे, कोण कोण तयार आहे. तेव्हा वस्तुस्थिती आपल्या लक्षात येईल. तुमच्या आता हातातनं बाण त्या ठिकाणी सुटलेला आहे, आंदोलन तुमचं भरकटलेलं आहे. आता तुम्ही राजकीय नेता या भूमिकेत आलेला आहात, तुम्हाला राजकारण करायच्या शुभेच्छा आहेत. पण तुमच्या राजकारणाच्या आड, मराठा समाजाच्या भावनांच्या आड राजकारण करू नका. आणि आता आम्ही फूस द्यायला कशाला पाहिजे? काय वेडे आहेत का मराठा समाजाची लोक? बरं, आंदोलन करणारे
काय आज सगळे छत्रीसारखे उगवलेत का? 20-25 वर्ष या मराठा समाजासाठी आपापल्या कुवतीनुसार क्षमतेनुसार काम करणारी लोक आहेत. आणि त्याच्यामुळे जर मराठा समाजासाठी एक नव्हे 10 नेते काम करत असतील, 10 संघटना पुढे आल्या असतील, आपल्याला काय वाईट वाटायचं कारण आहे? म्हणजे मी करतो ते फक्त मराठा समाजासाठी, अमक्यानी केलं त्याचा मराठा समाजाशी काही संबंध नाही, तमक्यानी केलं मराठा समाजाशी संबंध नाही. अरे उलट ते आंदोलन करणारे सांगतायत आम्ही तुमच्याच भूमिकेशी आहोत. फक्त या लोकांना विचारतोय तुम्ही ओबीसीतनं आरक्षण देण्यासंदर्भात तुमची भूमिका काय? अरे मग तुम्ही त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे ना. परंतु त्या ठिकाणी तुम्ही मी म्हणजे सर्वस्व, मी म्हणजे मराठा समाज, ह्या मीपणातनं बाहेर यायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाचं अस्तित्वच आपण त्या ठिकाणी मानायला तयार नाही आहात. आता तुम्ही त्या ठिकाणी भाजपच्या आमदारांना सांगताय, देवेंद्रजींना सांगा. मग राष्ट्रवादीच्या आमदारांना काय तुम्ही वगळून केलंय का? त्यांनाही विचारा, त्यांनाही सांगा, पवार साहेबांना विचारा म्हणून मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणार का? त्याच्यामुळं पक्षपाती भूमिका दिसते म्हणून आम्ही बोलतोय. त्यात आमचं काय बोलायचं कारण आहे? आम्ही तुम्हाला मदत करू, सहकार्य करू, तुमचा झेंडा नाचू. पण तुम्ही आज राजकारण जे मराठा समाजांच्या भावनांच्या आड करताय ते चुकीचं आहे. मराठा समाजाला देवेंद्रजींनी न्याय दिलाय, सरकारने न्याय दिलाय, शिंदे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी 10% आरक्षण दिलंय, ज्याचा लाभ या ठिकाणी आता भरती झाले त्या भरतीमध्ये त्या ठिकाणी मराठा समाजाच्या तरुण तरुणींनी घेतलाय. उलट EWSच्या माध्यमातून मराठी मुलामुलींचं नुकसान झालं, त्याची जबाबदारी कोणी स्वीकारायची ते पहिले विचारा. नक्कीच एक महत्त्वाचा त्यांनी मुद्दा मांडलाय की देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल यासाठी बोलतो कारण आंतरवली सराटीमध्ये जो गोळीबार झाला होता, माता भगिनींवर गोळीबार झाला, म्हणून मी देवेंद्र फडणवीसांवर बोलतो. कुठेतरी त्याला कनेक्ट केलं त्यांनी. तेच भांडवल करत आत्तापर्यंत या ठिकाणी त्यांचं जो काही मराठा समाजामध्ये आक्रोश झाला, संताप झाला किंवा आमच्या माता भगिनींवर जे काही लाठीचार्ज झाला त्यातनं भावना उफाळून आल्या. मराठा समाजाने जे आंदोलनाला त्या ठिकाणी ताकद मिळाली त्या चिडीतनं मिळाली आणि त्याचं कोणी समर्थन करत नाही, निंदनीय आहे. परंतु त्याचं आपल्या राजकारणासाठी जे भांडवल करणं चालणं आहे ते चुकीचं आहे. आपण त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा उपयोग आपल्या राजकारणासाठी करताय हे मराठा समाजाला मान्य नाही. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आज उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. रशिया युक्रेन युद्ध थांबवलं अशा जाहिराती करण्यात आल्या, मग पापा आता बांगलादेशबद्दल का बोलत नाही असा थेट प्रश्न विचारतात. मला वाटतं आदित्य ठाकरेंनी उद्धवजींना विचारलं वाटतं, पापा तुम्ही काय काय करत नाही. खरं म्हणजे मोदीजी काय करतील हे येणाऱ्या थोड्या दिवसात आपल्याला कळेल. युक्रेनच्या संदर्भात जर त्या ठिकाणी ते भूमिका घेऊ शकतात तर बांगलादेशच्या संदर्भात सुद्धा ते योग्य ती भूमिका घेतील. आता हा विषय त्या ठिकाणी चणाफुटाण्या एवढा कुरमुऱ्यांसारखा सोपा नाही की लगेच बोललं आणि उद्या काय झालं. त्याला आंतरराष्ट्रीय देशातल्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, करार असतात, नियम असतात. त्या सगळ्या चौकटीत बसून आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय करत हे विषय सोडवायचे असतात आणि ते निश्चितच काम त्या ठिकाणी आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार करत असणार. जरा सबुरी घ्या उद्धवजी. प्रत्येक गोष्टीचं तात्काळ राजकारण करायचं आणि मिळालेल्या टाळूवरचं लोणी खायचं हे जरा मला वाटतं अशा परिस्थितीत तरी करू नका, दुर्दैवी आहे ते. नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, सर्वत्र त्याला प्रतिसाद सुद्धा मिळतोय आणि मुंबई बँकेकडून पण आपण जे काही केलं ते सुद्धा जनसामान्यांसमोर आहे आणि कुठलेही पैसे न घेता खरं तर खातं उघडण्यात आलं. पण मुख्यमंत्री या शब्दाची अजितदादांना एलर्जी आहे का? कारण त्यांनी आता सगळीकडे माझी लाडकी बहीण योजना असं म्हणत प्रचार प्रसाराला सुरुवात केली आहे, जनसन्मान यात्रा काढताय. मला वाटतं अशा प्रकारचे कुठलीही एलर्जी अजितदादांना असायचं काही कारण नाही. आता ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना टाकायला काहीच हरकत नव्हती.
का नाही मला माहीत नाही, परंतु जाणीवपूर्वक अजितदादांनी करायचं काहीच कारण नाही. आता आम्ही मुंबई जिल्हा बँकेतनं 0 बॅलन्स अकाउंट आणलं. आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण टाकली, आमचं कुठे नाव नाही टाकलं. कारण ते नावानं मुख्यमंत्र्यांच्या योजना आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काहीच गैर नाही. आज मुंबईमध्ये आजपर्यंत 30,000 अकाउंट आम्ही मुंबईच्या महिला भगिनींची 0 बॅलन्स अकाउंट त्या ठिकाणी उघडलीत आणि येणाऱ्या 4-5 दिवसात 50,000 अकाउंट आम्ही क्रॉस करू. त्याच्यामुळे एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाडकी बहीण योजनेला मिळतोय. आणि आम्ही तिघही नेते, तीनही पक्ष समन्वयातनं या ठिकाणी ही योजना तळागाळापर्यंत नेतोय, माझ्या माता भगिनींपर्यंत पोचवतोय. त्याचा पोटशूळ आहे आणि त्यातनं अशा प्रकारचा आमच्यात विसंवाद करायचा, मुख्यमंत्र्यांचं नाव टाकलं नाही, योजनेला पैसे कुठनं आहेत, सर्व्हर डाऊन झालाय. आता ज्या त्रुटी आहेत, ज्या दोष आहेत आम्ही दुरुस्त करू, परंतु ही योजना आमच्या माता भगिनींना एक फार मोठा दिलासा ठरणारी ठरेल. त्यासाठी आम्ही अपार कष्ट करू आणि आमच्या माता भगिनींना, महिलांना न्याय देऊ. नक्कीच आमच्याशी बोलल्याबद्दल. तर माता बहिणींना न्याय देऊ असं म्हणतात प्रवीण दरेकर. कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.